महाराष्ट्रातील नामांकित कवींच्या सादरीकरणाने सजलेली काव्य मैफिल कोपरगाव येथे उत्साहात पार पडली. छत्रपती संभाजी महाराज सर्कल येथील कृष्णाई मंगल कार्यालयात सायंकाळी 7 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संजयजी केणेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार आशुतोष काळे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार रमेशजी बोरणारे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंद्रजित घुले यांनी प्रभावीपणे पार पडले. या काव्य मैफिलीत आबा पाटील, नितीन चंदनशी, रमजान मुल्ला, गुंजन पाटील, लता येवले, तालिब सोलापुरी, आबेद शेख, शशिकांत शिंदे, शिवाजी बंडगर, संदीप काळे आदी कवींनी विविध विषयांवरील कविता सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. सामाजिक, भावनिक आणि समकालीन विषयांवर आधारित कवितांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात कोपरगाव परिसरातील साहित्यप्रेमी, पत्रकार आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती बघायला मिळाली. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने 2 मे रोजी आयोजित या काव्य मैफिलीत मराठी भाषेचा जागर आणि जतन करण्याचा संदेश देण्यात आला. मराठी भाषेची गोडी आणि वैभव अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे या हेतूने महाराष्ट्र राज्य मराठी भाषा समितीचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. ही काव्य मैफिल कोपरगावच्या सांस्कृतिक जीवनात एक ऐतिहासिक क्षण ठरला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभली असे आपले शेजारी मराठी भाषा समितीचे सदस्य आदरणीय प्राध्यापक रमेशजी बोरणारे सर, त्या कार्यक्रमासाठी त्यांचा सूत्रसंवादन करणार आहे इंद्रजितजी घुले. या निमित्ताने ज्यांचं जे आपले कवी आहेत ते आपली कविता सादर करणार आहे. नितीनजी चंदन शिवे, गुंजनजी पाटील, आबाजी पाटील, रमजानजी मुल्ला, तालिबजी सोलापुरी, लताताई घेनवळे, आबेदजी शेख, शशिकांतजी शिंदे, संदीपजी काळे. कोपरगाव मतदारसंघामधील उपस्थित सर्व साहित्यिक, लेखक, कवी, पत्रकार, केणेकर साहेब समोर बसलेले पेट्यामध्ये लोक आहे, सगळे साहित्यिक, लेखक, कवी, पत्रकार हे सगळे बसलेले. काही लोक मागेही बसले असतील ज्यांना कविता असेल, साहित्य असेल, याच्यावर प्रेम असेल. त्याच्यामध्ये आमचे लोक जास्त आहेत. ते लोक कीर्तन पाहतात, तमाशाही पाहतात, सिनेमा पाहतात, बाकी सगळं. पण असा कार्यक्रम मी पहिल्यांदा पाहिला. फक्त त्यांचं आंदोलन ठेवलं म्हणून आले, त्यांना निरोप दिला म्हणजे आता ठेवलेला कार्यक्रम पहिलीच वेळ चालला. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताचं औचित्य साधत आपण खऱ्या अर्थाने काव्य मैफिलीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. हा नुसता कार्यक्रम नसून पण मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीचा आपला उत्सव आहे. या काव्य मैफिलीच्या माध्यमातून आपल्या भाषेची गोडी, जी अभिव्यक्ती आणि तिची ताकद आपल्या पुढच्या पिढीमध्ये किंवा आपणही सर्वजण नागरिक म्हणून त्या ठिकाणी मराठीचा आदर वगैरे आपण वापर करतो, हे सर्व आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहे. अशा या काव्य मैफिलीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने केणेकर साहेब आणि बोरणारे सर यांनी वेळ दिला. माझे समितीमधले ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सहकारी या सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. हा कार्यक्रम तर 1 मेच्या ऐवजी आपण 2 मे शनिवार असल्यामुळे घेतला. तर म्हणजे सुशांतजी बोरके कुठं बसले, यांनी सगळं श्रेय मला दिलेलं. हा कार्यक्रम मी घडवला, असं झालं तसं झालं, पण ओरिजिनल जी कल्पना आहे माझ्याकडे आले व मराठी भाषा समितीचे राज्याचे अध्यक्ष
तुम्ही आपल्या कोपरगावसाठी काय करताय? म्हटलं कोपरगावचं त्याचा काय संबंध आहे? म्हणजे मराठी भाषा समितीचं काम आहे भाषेचं जतन करणं, संवर्धन करणं. आणि त्याचं काम करत असताना शासकीय कार्यालयामध्ये त्याचा वापर होतोय का नाही, नागरिकांना कुठल्या अडचणी येत आहे का नाही, त्या खात्याची साक्ष लावणं, त्यांच्याकडनं भाषेचा वापर होतोय का नाही हे बघणे. म्हटलं जतन आणि संवर्धन मध्ये आपले जे साहित्यिक आहे, कवी आहे, पत्रकार आहे, लेखक आहे, यांना देखील आपण एक प्रोत्साहन म्हणून, एक शाबासकीची थाप म्हणून हा कार्यक्रम केला पाहिजे. म्हटलं बरोबर आहे तुमचं. म्हणून हा कार्यक्रम त्या ठिकाणी आपण आयोजित केला. म्हटलं नुसतं आपण सत्कार करणं, सत्कार केलाच पाहिजे, पण सत्कारापेक्षा एक जर वेगळा कार्यक्रम त्या ठिकाणी जर झाला, असा कार्यक्रम आपण हल्ली घेत नाही तर तो घेतला पाहिजे. म्हणजे हा काव्य मैफिलीचा कार्यक्रम दाजी स्वर्गीय सुहाजी ताड यावेळेस इंद्रजीतजी घुले आणि दाजी भेटायला आले होते. 2019ला आपण सर्वांनी मला संधी दिली तेव्हा इंद्रजीतजी घुले आणि माझे दाजी चांदीची गादा घेऊन आले आणि ते म्हटले की आपल्याला त्यांचा कार्यक्रम इथे करायचा आहे, काव्य मैफिल घ्यायची आहे. फार सुंदर कार्यक्रम असतो. तर मला काय त्यावेळेस त्याची काही कल्पना नव्हती. म्हटलं करू दाजी, आता दाजीला कुठं नाही म्हणतात, मग आपलं हा कार्यक्रम करू पुढं. दुर्दैवाने काही दिवसापूर्वी त्यांचं निधन झालं. सुशांतजी घोडके यांनी आठवण करून दिली. म्हटलं आता तर त्यांना फोन केला पाहिजे, म्हणून मी फोन करून म्हटलं आपल्याला हा कार्यक्रम यावेळेस करायचा आहे. आपले सर्व जे काही कवी असतील त्याचा आपण सन्मान तर करणारच आहोत. त्याच्याबरोबर हा कार्यक्रम कवी यांचा सर्वजण घेतला, निश्चितपणाने आपल्या कोपरगाव परिसरातले, कोपरगाव तालुक्यातले, मतदारसंघातले साहित्यिक, लेखक, वाचक, कवी, एकंदरीत सर्व नागरिकांना याचे माहिती त्या ठिकाणी होईल. आणि म्हणून हा कार्यक्रम आज घडवून घेतोय. आपले सर्वजण आपण पहिल्यांदा हा कार्यक्रम बघतोय, मी पण पहिल्यांदाच बघतो. मराठी भाषा समितीचा अध्यक्ष या नात्याने आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री सुरेंद्रराव वहिनी आणि एकनाथजी शिंदे साहेब, विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांनी मला आपल्या सर्वांच्या सहकार्याने त्या ठिकाणी संधी दिली. आणि मग या नात्याने आपलं भाषेचं जतन करणं, संवर्धन करणं ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे. परंतु या काव्य मैफिलीच्या माध्यमातून आपले साहित्यिक असतील, कवी असतील, यांना देखील प्रोत्साहन मिळालं पाहिजे, यांना व्यासपीठ मिळालं पाहिजे, ही देखील एक जबाबदारी या ठिकाणी या निमित्ताने पार पाडण्याचा प्रयत्न करतो. कवी त्यांच्या कवितेच्या माध्यमातून समाजाचं जे काही खरं रूप आहे किंवा भावना आहेत किंवा विचार आहेत किंवा समस्या आहेत हे त्यांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न आणि विचार मंथन करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून जे काही वाचक असतात ते ह्या कविता ऐकून, त्यांचे विचार ऐकून त्यांच्यामध्ये जागरूकता येते, अजून संवेदनशील आपण सर्वजण होतो. आणि एक महत्वाचं हा कार्यक्रम त्याच्यासाठी आहे का आपण पुढे जाऊन तसा विचार करायला लागतो, काय अडचणी असतात त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतो. म्हणून ही काव्य मैफिल आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या ठिकाणी सर्व कवी असतील, कवी आहेत, सर्व साहित्यप्रेमी, पत्रकार, लेखक सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा केरेकर साहेब, बोरनारे सर, हे सर्व आपले जे कवी आलेले आहेत त्यांचं आपल्या वतीने पुन्हा एकदा स्वागत करतो, आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आणि जेव्हा तुम्ही मराठीचं कौतुक करत होते सर, मी सांगते की मी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिकलेली मुलगी आहे आणि माझा अनुभव असा आहे, तुम्ही कितीही इंग्लिश बोला, राग येतो तेव्हा शिवी मराठीतूनच येते. बोलणारे सरांनी प्रेम कवितेचा उल्लेख केला, तो होळी आठवल्या हिंदीतल्या की कौन कहता है बूढ़े इश्क नहीं करते, कौन कहता है बूढ़े इश्क नहीं करते, करते हैं पर हम उन पे शक नहीं करते. उद्घाटक सर इतके छान वावा करतात सर, तो शेर तुमच्यावर पण लागू होतोय. एका कार्यक्रमामध्ये एक शेर घेतला की इतका रोखून पाहू नको रे, मी अशी वितळणार नाही, इतका रोखून पाहू नको, मी अशी वितळणार नाही, माझ्या डोळ्यात एक घनदाट जंगल आहे, तुला रस्ता कळणार नाही. बरं, तो पण हुशार, तो तिकडून म्हणतो की प्रेमाचा सिलॅबस लई अवघड, कळता कळत नाही, की प्रेमाचा सिलॅबस लई अवघड, कळता कळत नाही, आणि तोपर्यंत अर्ज करत राहणार जोपर्यंत रिझल्ट मिळणार नाही. म्हणजे कमालीचे कवी लोक आहेत आपल्यामध्ये, प्रत्येकामध्ये एक कवी असतो. पण तुम्ही काय सुंदर दाद देतात. इंग्रजी दादा बोलले की मला कळालंय पाहुण्यांच्या घरून कोणी आलं नाही म्हणून, मला कळलंय कोणाच्याच घरून कोणी आलं नाही. भरपूर दाद देतात तुम्ही. तर सर, मी पुन्हा मुंबईला कार्यक्रमाला जाते, तुम्हाला सांगते ती लोक दाद देतच नाही, कुठल्याच कवितेला दादच देत नाही. मग मी खाली आले, दादाला विचारलं, दादा हे का दाद देत नाही? बायको सोबत आलेले असतात स्वतःच्या. काय होतं ना की प्रेम कविता ऐकली की गर्लफ्रेंड आठवते, चेहरा खुलतो, बाजूला बसलेलं काही ते सहन होत नाही, पण जेवणाचे वांदे करून घ्यायचे कशाला, मग हे दाद देत नाही. पण तुम्ही कसं भरभरून दाद देता. आणि विशेष म्हणजे मी बघते अर्ध्यांच्या डोक्यावर फेटे आहेत पण बाकीच्यांच्या डोक्यावर केस आहेत. म्हणजे आमचे एक सर खूप छान सांगतात सर की बाळ जन्माला येतं, आई प्रेमाने डोक्यावर हात फिरवते, बाळाच्या डोक्यावर केस येतात, मग बाळ मोठं होतं, बाळाला समजायला लागतं, बाळाचं लग्न होतं, मग बायको डोक्यावर हात फिरवते, मग बाळाचे केस. तुमच्या डोक्यावर अजून केस आहेत, कदाचित बायको कमी प्रेमाने डोक्यावर हात फिरवत असेल. ज्यांचे ज्यांचे गेले त्यांनी दुःखी होऊ नका, तुमची बायको खूप प्रेम करते तुमच्यावर. बरं, परवा असंच बायकोचा विषय चालला दादा. मी माझ्या एका मित्राला म्हटले की अरे बायकोवर इतके जोक करतात तुम्ही, बायका नसत्या तर साधे तुमचे कपडे तरी कोणी धुतले असते का? मला म्हणतो घातलीच कोणी असते. फारच साधे, फारच भोळे आणि फारच चांगले असतात. यांना बायको खूप आवडते शेजारच्याची. मग आता बायकोचा विषय निघालाच तर तुम्हाला बायकोचीच कविता ऐका हा, की थोडी सादगी हवी, थोडी सादगी हवी, थोडी अदाही असायला पाहिजे. बायको हवी हक्काची पण गर्लफ्रेंड सारखी दिसायला पाहिजे. नाजूक चेहरा, मिल्की स्किन, झिरो फिगर असायला हवी. नाजूक चेहरा, मिल्की स्किन, झिरो फिगर असायला हवी आणि मित्रांच्या बायकांमध्ये आपली जोडी दिसायला हवी. सिस्टीम मला दादाची बायको तर नाही आलेली.
सादगी हवी, थोडी अदागी असायला पाहिजे. आणि बायको हवी हक्काची, पण गर्लफ्रेंड सारखी दिसायला पाहिजे. नाजूक चेहरा, मिल्की स्किन, झिरो फिगर असायला हवी. आणि मित्रांच्या बायकांमध्ये आपली जोडी दिसायला हवी. बरं, सारेच पुरुष स्वप्नाळू कवीसारखी का वागतात? हे सारेच पुरुष स्वप्नाळू कवीसारखी का वागतात? आणि नोकियाच्या फोनमध्ये तुम्ही आयफोनचे फीचर मागता. ज्या करतात नजरेनं घायाळ, त्या कधीच कुणाच्या नसतात. बरं दादा, विशेष काय माहिती आहे का? मला जवळजवळ 100 रील आल्यात या ऑडिओच्या. सगळ्यांनी ट्रकच्या मागे लिहून ठेवलंय. ज्या करतात नजरेनं घायाळ, त्या कधीच कुणाच्या नसतात. आणि वरतून फुलपाखरू दिसणाऱ्या आतून मधमाशा असतात. इतकं गोड असले आमदार साहेब, सगळे म्हणणार नाही ते मला कसले, पण मला सुखरूप घरी जायचं. वरतून फुलपाखरू दिसणाऱ्या आतून मधमाशा असतात. लोकलचे धक्के खात रोज ऑफिसला जातात. लोकलचे धक्के खात रोज ऑफिसला जातात. आणि दुसऱ्याच्या मर्सिडीज पाहून आतल्यात खुश होतात. बरं, खरंच सांगा, त्यांच्या मेंटेनन्सचा खर्च तुम्हाला परवडणार आहे का? त्यांच्या मेंटेनन्सचा खर्च तुम्हाला परवडणार आहे का? आणि घरची गाऊन घालून बसलेली नॅनो तुम्हाला सोडणार आहे का? म्हणून जरा कोणी पाहून हसली की लगेच घसरायचं नाही. जरा कोणी पाहून हसली की लगेच घसरायचं नाही. आणि आपली नॅनो पण कोणाला तरी मर्सिडीज भासते हे विसरायचं नाही. मी इथं स्टँडला उतरलो तर एक सुंदर मुलगी अशी रडत होती. आता मुलगी रडायला लागली, मला वाईट वाटलं. कुठल्या मुलीत मला बहीणच दिसते. कारण छत्रपती शिवाजी मधला शिवाजी आणि कोण होता शिवाजी मधला शिवाजी, ह्याच्या पलीकडचा माझ्या नजरेतला शिवाजी मी जिवंत ठेवलेला. असं बोललं तरी ती मारते. त्यांना यातून काय खोली काढ. मुलगी रडत होती. जवळ गेलो, वाटलं दीदी काय करत. तिने माझ्याकडे बघितलं. गंमत अशी आहे की माझ्यात पण प्रत्येक महिलेला भाऊच दिसतो. तिला पण माहित असते ह्याला भाऊ वाटला तर गावाची काय ताकद देईल माझ्या बाबतीत. ती पण म्हणली, दादा माझं दुःख वेगळं आहे. म्हटलं सांगायचं सारखं असलं तर सांग. तर केस वगैरे विस्कटलेले होते, डोळे फुटलेले होते, असे सुजलेले. तिने तिचा मोबाईल असा दाखवला. म्हटलं लॉक आहे. तिने लॉक काढलं, ते व्हॉट्सअप उघडलं, ते दाखवलं. म्हटलं कुणाचा नंबर आहे? तर म्हटली माझ्या बॉयफ्रेंडचा नंबर, मला ब्लॉक केलाय. वळत नाही पाळत नाही, डायरेक्ट आतली गोष्ट सांगितली. म्हटलं प्रकरण लय खोलातलं दिसतंय. ब्लॉक केले. म्हटलं कुठं आहे? तर म्हणजे 8 दिवस झालं शोधते, सापडतच नाही. सापडत नाही म्हटल्यानंतर मी तिला विचारलं, म्हटलं शोधला का? ती म्हटली खूप शोधला पण सापडला नाही. शोधून देतात. मी म्हटलं असे तो इथंच कुठंतरी. ती म्हटली प्रत्येक चौकात शोधला, गल्लीत शोधला, दुकानात शोधला, थिएटर मध्ये शोधला, गार्डन मध्ये शोधला, स्टँड वर शोधला, रेल्वे स्टेशनला शोधला, कुठंच सापडला नाही. नेमका कुठं असेल? आणि मग मी विचार करायला लागलो की हा कुठंच नाही तर मग कुठं असेल. आजचा तरुण कार्यकर्ता की असेल तो इथंच कुठंतरी असेल. आता यात वेगवेगळ्या पक्षांवरती मी घसरलेलो आहे. हाय ते आहे. नंतर तुम्ही काय म्हणणार कशाला. फक्त पहिल्या कडव्यात तुमच्या पक्षावर टीका असेल, दुसरे असते सहन करायचं. त्याच्या पुढच्या कडव्यात तुम्हाला संधी आहे. सगळ्या की असेल तो इथंच कुठंतरी असेल.
सकाळी सकाळी भोंग्यावर हनुमान चाळीसा म्हणत असेल तो इथंच कुठंतरी असेल. सकाळी सकाळी भोंग्यावर हनुमान चाळीसा म्हणत असेल. हनुमान चाळीसा म्हणता म्हणता तो कट्टर हिंदू झाला असेल तो इथंच कुठेतरी असेल. आणि मग कट्टर हिंदू हो तो हळूच मातोश्रीवर गेला असेल. मग मातोश्रीवर हिंदुत्वाचा खेळ खेळत धनुष्यबाण घेऊन हळूच गुवाहाटीला पळाला असेल तो इथंच कुठेतरी असेल. गुवाहाटीला गेल्यावर झाडी डोंगर हाटी बहरला असेल, मोहरला असेल. पण एवढ्या 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा ऐकत तो गोंधळला असेल तो इथंच कुठेतरी असेल. मग गोंधळून तो शेवटी परत आला असेल. मग मला धरून नेतील का, मला पकडून नेतील का, माझी चौकशी होईल का, मला अटक होईल का, या भीतीनं तो कमळाच्या फुलात लपला असेल. मला अटक होईल का, माझी चौकशी होईल का, या भीतीनं तो कमळाच्या फुलात लपला असेल. पण कमळाच्या पाकड्यांनी सुद्धा त्याचा आवळून फार रस काढला असेल तो इथंच कुठेतरी असेल. सगळा रस काढून झाल्यावर त्याला सोडला असेल. मग त्याची दाढी वाटली असेल, त्याचे केस वाढले असते आणि अचानक त्याला भारत दिसला असेल. आणि मग तो हळूच भारत जोडोच्या यात्रेत गेला असेल. पण भारत जोडोच्या यात्रेत नेमकं चालायचं कशासाठी आणि कुणासाठी हेच त्याला कळत नसेल. आणि मग तो नांदेडमध्येच थांबला असेल. तो इथंच कुठे नांदेडमध्ये थांबल्यावर बराच उशीर झालाय हे त्याच्या ध्यानात आला असेल. मग त्यानं घड्याळाकडे पाहिलं असेल. पण इथं काकाजवळ थांबायचं का पुतण्याजवळ बसायचं हेच त्याला कळत नसेल. शेवटी त्यानं तुतारी वाजवली असेल तो इथंच कुठेतरी असेल. शेवटी सगळ्यांनीच हाकलल्यावर तो चिडला असेल, अन्यायाविरुद्ध बंड केला असेल, त्याला बाबासाहेब आठवले असतील, तो पॅन्थर झाला असेल आणि मग हळूच आरपीआय मध्ये गेला असेल. पण आरपीआय मध्ये गेल्यावर त्याच्याच अध्यक्षाच्या कविता ऐकून त्याच्याच अध्यक्षाच्या पण आरपीआय मध्ये गेल्यावर त्याच्याच अध्यक्षाच्या कविता ऐकून तो गजला असे तो इथंच कुठेतरी असेल. आणि कविता ऐकून त्याला वंचित झाल्यासारखं मग हळूच वंचित मध्ये पण वंचित मध्ये आल्यावर इथं नेमकं वंचित कोण हेच त्याला कळत नसेल तो इथंच कुठेतरी असेल. आणि मग त्या दिदीला म्हटलं, दिदी आज म्हटलं कोपरगावला कृष्णाई मंगल कार्यालय मराठी भाषा समितीच्या वतीने आमच्या आमदार काळे साहेबांनी कवी संमेलन ठेवले. त्या कवी संमेलनात तो आला असेल, तो कोपऱ्यात कुठेतरी बसला असेल आणि आमच्या सगळ्यांच्या कविता ऐकून त्याला माणूस झाल्यासारखं वाटेल.